आनंदी 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 थांब थांब. अगं किती भडकते हा. अगं नाव तर ऐकून घ्या आधी. नाही मग तुझ्या पुढे आता उठा बशा काढू का? नको ना. मग लोटांगण घालू तुझ्या पुढ्यात? नाही रे. मग त्या देवीची तलवार काढून दिल चीर के दिखवा काय माझं किती लव आहे तुझ्यावर. गप रे, गंमत केली मी तुझी. रुपेश, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार. एका अनाथ मुलीच्या आधाराला उभा राहिलाच. मला जागेची गरज होती, जागा मिळवून दिली. कामाची गरज होती, त्यासाठी मदत केली. तू एवढं केलंस ना माझ्यासाठी की कदाचित माझ्या सख्ख्या आई बापांनी कधी केलं नसतं रे. आणि आता तू तुझं उभं आयुष्य मला द्यायला तयार आहे. आणि मी एवढ्याच्या गोष्टीला नाही म्हणत. किती चांगली आहेस ग तू आनंदी. हा अगं फक्त मम्मीचं मन राखायला आपल्याला नाव बदलायचंय. आपण दोघेच घरात एकटे असतो ना का मी तुला आनंदीच बोलवणार. अरे तुझ्यासाठी मी माझं नाव आनंद करायला तयार आहे. हा मग सगळा आनंदी आनंद होईल. हा वेडा कुठचा. माझं नाव बदलतोस ना तेवढं पुरेस आहे. फक्त लग्नानंतर माझं जे नाव ठेवशील ना त्या नावाला नाव ठेवू नकोस म्हणजे झालं. हे बघ तसं ना बिलकुलच होणार नाही. कारण आपण ना तुझ्यासाठी एकदम फॅन्टॅस्टिक नाव ठेवणार आहे. हा एकदम एक दुजे के लिए टाईप. रुपेश, तू काहीही नाव ठेवलंस तरी चालणार आहे मला. आणि शेक्सपियर म्हणाले नावात काय. आनंदी काय पण काय बोलते. मंदिरात होत ना आपण देवा माफ कर. हे विड्या, शेक्सपियर. कोण महाराज आहेत काय? असं कसं नाव पण म्हणूनच बोलले असणार ते नावात काय आहे. अरे महाराज नाही ते, खूप मोठे लेखक आहेत. रोमिओ अँड ज्युलियटची गोष्ट त्यांनीच लिहिली. वेडा. ते आपल्याला काय त्या रोमिओ ज्युलियटची लव्ह स्टोरी माहित ना. आपल्याला फक्त रुपेश आणि आनंदीची लव्ह स्टोरी माहिती आहे. तूच माझी कविता, तूच माझी कव्वाली, तूच माझा दसरा, तूच माझी दिवाळी. माझ्या नावाची टिकली लावणार तुझ्या कपाली. मी तुझा रुपेश, तू माझी रुपाली. रुपाली. येस रुपेशची रुपाली, रुपेशची रुपाली. आनंदी क्या बात आहे. रुपेशची रुपाली, रुपेशची रुपाली. वा येस. रुपेशची रुपाली, रुपेशची रुपाली. देवी आशीर्वाद राहू द्या. आनंदी आवडलं ना नाव? हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.